राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, मानधन योग्य वेळी वाढवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे। महायुती सरकारने पात्र महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते। भाजपतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। निवडणुकीच्या काळात महिलांना मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे जाहीर करण्यात आले होते। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे 1500 रुपये मानधन योग्य वेळी वाढवले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली। काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे, अशांचे मानधन थांबवण्यात येईल। काही हुशार भावांनी आपला फोटो लावण्याऐवजी मोटारसायकलचा फोटो लावला, जेणेकरून ओळख पटू नये। अशा घुसखोरांचे अनुदान आता थांबवण्यात आले आहे। प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले। रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल। खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात। जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले, आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला। आता आम्ही पैसे ना आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात, पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात। त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे, भ्रष्टाचार योजनेत नाही आहे, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे। किंबहुना एखादी एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1 रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं। पण त्यांना काही वाटू द्या, प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत। आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो, वारशाचं बोलतो, प्रथा परंपरांचं बोलतो, आपल्या सणांचं बोलतो, त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला, भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो। आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं, खोटं बोललं, नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील। आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही, हा मला विश्वास आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलं आहे, आज प्रातिनिधिक स्वरूपात काही बहिणींनी या ठिकाणी या राख्या बांधल्या आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या राख्या आहेत। ही राखी केवळ ज्यांनी बांधली त्यांची नाही आहे, त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या राख्या, आपल्या सगळ्यांचं प्रेम ज्यांनी त्या डब्यामध्ये राख्या दिल्या आहेत आणि राज्यभरातनं लाखो राख्या येत आहेत। माझा अंदाज आहे 50 लाखापेक्षा देखील जास्त बहिणी त्या ठिकाणी राख्या पाठवत आहेत। त्या सगळ्या बहिणींचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं प्रेम स्वीकारतो। जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे एवढंच त्यांना सांगतो।